आज पंक्तीसाठी परत जेवण बनवताना आपले महिला मंडळ जाऊ तिथे काम करू याच भावनेने, कारण चालण्यावर जर थकलेलं नाही राहिलं तर आम्ही ते पूर्ण स्वतःहून आपले स्वयंपाकाला बसतात. तिथं करत राहिले तिथं करतातच. इकडं सगळे गावकरी बंधू आलेले आहेत. हे पण गावकरी आहेत, हे पण गावकरी, सगळे गावकरी मिळून इथं सेवा देतात. नर्मदे हर. आज दिनांक 5 डिसेंबर 2025. आज आमचा आहे नर्मदा पायी परिक्रमेचा 33वा दिवस. आम्ही निघालो आता सारसमल या गावावरून. आज डेस्टिनेशन आम्हाला पोचायचं आहे कुबेर भंडारी. बघूयात आज पोचू शकतो की नाही, का काही अडथळे येतात काय, कसं दिवस जातो. नर्मदे हर. एक 3 किलोमीटर पुढे आल्यानंतर इथे भोजन प्रसाद आहे, दालभोग प्रसादी आणि चाय प्रसादीची सोय आहे. सगळ्याजणांनी बॅग उतरवल्यात आणि आता चाय प्रसादी घेऊन पुढे निघतील. नर्मदे हर. चहा घेऊन निघालोय. परिक्रमावासी पण आता चहा घेऊन निघालेत, मार्गस्थ झालेत. नर्मदे हर. पुढे आल्यानंतर परत एक आश्रम लागले. त्या आश्रमात आपले इथे हे बाबाजी आहेत, ते सेवा देत आहेत. आपण जिथं मालसर या गावात सुरशामल या गावाला थांबलो होतो, त्याच गावाचं एक प्रतिष्ठान, तिथले आयोजक राहुल पटेल जी आपल्याला तिकडं, अजय पटेल आणि राहुल पटेल दोघं भाई आहेत, ते आपल्याला सेवा देतात. तिथं परिक्रमावासी बसले आहेत, चहा घेत आहेत. जे परिक्रमावासी मागं थांबलेत त्यांची वाट पाहत आहेत. आपण आलोय आता सिनोर या गावात. सकाळी सकाळी अजून लोक झोपलेले आहेत, दुकानं उघडलेले नाहीत. आज नवीन सँडल घ्यावा असा विचार आहे. काहीचा तळ पूर्ण म्हणजे दाबलं गेलंय. नर्मदे हर. त्यानंतर शिवशक्ती ट्रेडर्स म्हणून आहे, तिथं आपल्याला प्रत्येक परिक्रमावासियांना शॉल दिली जाते. नर्मदे हर. नर्मदे हर. आपका नाम क्या है? सुनील भैया. हर साल देते हो इससे सेवा? 7 साल हुआ. अच्छा. नर्मदे हर. शिवशक्ती ट्रेडर्स मध्ये आपल्याला प्रत्येक परिक्रमावासियाला गरम शॉल आणि बिस्किटचा पुडा हे त्यांनी प्रत्येकाला दिलेला आहे. सिनोर गावात सुनील भैया आणि पंकज भैया यांनी. नर्मदे हर. हो गया नहीं, अंदर थोड़ा पानी ज्यादा दिया, अभी पानी खींच लेगा वो क्या बिठा के खाना पड़ता है. हाँ तो क्या है, मैं ज्यादा नहीं खा रहा है क्योंकि मैयाचं दर्शन झालंय आणि मैयाचा किनारा लागलाय. आज चालायला छान वाटतंय आणि आज थोडा आवाज पण बसलाय. आता जरा वाफ घेतली डॉक्टरांकडनं. पूर्ण झाल्यानंतर एक असं वरती पगडंडी रस्ता आहे, आपल्याला तिथं जायचंय. मैयाचा किनारा थोड्याच वेळसाठी होता, आता परत वरती चढावं लागणार आहे. नर्मदे हर.
ईश्वर महादेव इथलं असं वैशिष्ट्य आहे, जे आपले पांडुरंग शास्त्री आठवले स्वाध्याय परिवार, त्यांनी जो स्वाध्याय परिवारची सुरुवात केली होती तर ह्या इथूनच केली होती. देव मंदिर आणि तुम्ही बरेच दर्शन घेतले असतील, तर इथल्या या स्थानाचं महत्त्व जे आहे, इथले पंडित जे आहेत आपण त्यांना विचारूयात. नर्मदे. पांडुरंग शास्त्री ने यहाँ पे फर्स्ट शिविर गुजरात में से भंडारेश्वर महादेव से शुरू की थी. यहाँ पे भंडारेश्वर महादेव स्वयंभू है, जहाँ पे बरगद का पेड़ का, जहाँ पांडुरंग शास्त्री ने आठवलों ने यहाँ पे जहाँ शिविर की थी बरगद के पेड़ के नीचे, वही शंकर भगवान की मूर्ति से अपने जैसे आदमी से बन के वो उधर आके बैठते थे. उधर आने के बाद में जो शास्त्री लोग थे उनको परेशान कर रहे थे, गायकवाड़ शासन के लोग को. उसके बाद में गायकवाड़ शासन ने उनकी प्राण प्रतिष्ठा नहीं, पर उन्होंने जो खोदकाम किया उसके अंदर से स्वयंभू भंडारेश्वर महादेव का शिवलिंग निकला. और उसके बाद में भंडारेश्वर महादेव को जब मोहम्मद डेगड़ा तोड़ने आया था, तब यहाँ से जब आधा तोड़ दिया जाए तो उसमें से बड़े बड़े भंवरे निकले. भंवरे निकलने के बाद उसको काट गए, तो उसके बाद में फिर उनको काटे तो फिर यहाँ से गए मालसर में भंडारेश्वर भाई का छोटा भाई है, वहाँ पे मंगलनाथ महादेव है, उसका छोटा उधर भी अंगारे गिरे, तो उस मंदिर का नाम है अंगारेश्वर महादेव. जय नर्मदे हर. नर्मदे हर. दर्शन घेतल्यानंतर खाली एकदम मयेच्या तटाला आलेलो आहे आणि आता आपण निघालोय आपल्या पुढच्या प्रवासाला. नर्मदे हर. चलो. कुबेर भंडारीकडे जात असताना आता आपलं मैयाचं एकदम असं शांत आणि सुंदर स्वरूप आपल्याला आज लाभलेलं आहे. आज आपण कमीत कमी 4 ते 5 किलोमीटर आपण मैयाच्या किनाऱ्यावर चालणार आहोत. नर्मदे हर. इथं मैयाच्या तटावरून चालून आल्यानंतर इथे असा रस्ता आलाय, पण मगरी आहे तिथं खूप. तर इथून असं डोंगर कडेवर चालायचं आहे आणि तिकडनं आपल्याला जायचं आहे. नर्मदे हर. इथून चढून आल्यानंतर परत असं उतरून आपल्याला या इथं झोपायचंय, पोचायचंय. नर्मदे हर. पुढे 1-2-3 किलोमीटर चालून आल्यानंतर आता आपला नदी मार्ग संपतोय. इथून इथे पाटी दिली आहे, तिथून आपल्याला वरती जायचं या रस्ता मार्गे. नर्मदे हर. नर्मदा परिक्रमा मार्ग. आता आपण एक गाव लागल, कारण पाणी संपलंय आपलं. आपलं प्यायला पाणी मैयाच्या किनाऱ्यावर पाणी घ्यायलाही जागा नव्हती. चला आता गावात गेल्यावर आपण पाणी पिऊया. नर्मदे हर. चालत चालत अनुसया माता मंदिर, इथे आपण दर्शन घेऊन परत पुढच्या मार्गाला जाणार आहोत. ते बाजार आहे, तिथं थोडं आपल्याला दर्शन घेऊन पुढे निघायचंय. नर्मदे हर. मैया लई दिवसांनी भेटले आपल्याला. नर्मदे हर. इकडं खाली दर्शन रांगे आणि इथे अशा पद्धतीने सावली आहे मस्त. अनुसया माता इथे अशी माती आहे जी आपलं स्किन डायसिस जे काय असतात त्यासाठी खूप गुणकारी. त्यासाठी बघतो इथून तुम्ही पाहत असाल उकरून माती नेतात दरवर्षी इथून. हे बघा, तुम्हाला बोटांची निशाणे दिसत असतील. सगळे भक्तगण येऊन इथं गुणकारी आणि औषधी माती म्हणतात ती घेतात. नर्मदे हर. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता.
नमः तस्यै नमः तस्यै. मंदिरातले ते आपल्याला महत्व आपल्याला बाबाजी आमचं महत्व सांगते मंदिराचं. जय माँ सती अनसुईया माता की जय, नर्मदा माता की जय। ये बीच में बैठी है महारानी अनसुईया माता जी है। नीचे पादुकाएं हैं, उनका पति अत्रि मुनि के पादुकाएं हैं। मैया की मूर्त है स्वयंभू है, पाषाण की मूर्त है, एक वैंट की ही मूर्त है। सभी सिंहासन, सभी श्रृंगार महाराष्ट्रीय श्रृंगार होता है। मैया का उत्पत्ति स्थान जो मैका बोला जाता है, ये गुजरात में बिंदु सरोवर सिद्धपुर पाटन, वहाँ पर कपिल मुनि का आश्रम है। कपिल मुनि मैया का भाई होता है। उसकी मैया देवहूति थी, कर्दम प्रजापति पापा थी। उसने प्रण लिया था मैं देव प्रजा उत्पन्न करूँ। देव प्रजा यानी ब्रह्मा विष्णु महेश को बालक बनाऊं। उदावस्था आन पड़ी इसलिए वो संकल्प पूर्ण न हुआ। उनको 9 लड़की थी, 1 लड़का। 10 को बुला के पूछा कि मैंने ये संकल्प लिया है, मैं बूढ़ी हो गई, मेरे वास्ते मेरा संकल्प अधूरा रह जाएगा, कौन पूर्ण करेगा। 10 में से सबसे छोटी अनसुईया जी थी। उसने बोला मैं आपका संकल्प सिद्ध करूंगी। बाद उसका विवाह संस्कार चित्रकूट में मंदाकिनी तट पे अत्रि मुनि के साथ विवाह संस्कार हुआ। तप करने का योग्य समय न मिला। 3 देव को बालक बनाने का कठिन तप करना पड़ता है। बगल में ही पति था। पति को पूछा कि मैंने ये संकल्प लिया है मेरी मैया का, कौन स्थान अच्छा है तो अपना संकल्प सिद्ध हो। सप्त ऋषि में एक ऋषि अत्रि ऋषि, उसने दीर्घदर्शी में देखा नर्मदा मैया बढ़ रही है, ये उत्तर तट है, ये एरंडी संगम है, ये स्थान अति पवित्र दिखाई पड़ा। यहाँ के तप किया, तप के वास्ते 3 देव को बालक यहाँ बनना पड़ा। बाल स्वरूप में है। ये बगल में ब्रह्मा है, ये बगल में विष्णु जी, फिर देवादिदेव महादेव जी। 3 देव जगत के कर्ता हरता बढ़ता है। बाल स्वरूप में रहे तो सृष्टि का क्या हो। 3 देव में से 3 तेज निकलता है। ये बालक का नाम मैया ने रखा। ब्रह्मा में से तेज निकला है, बालक का नाम मैया ने चंद्रमा रखा। विष्णु भगवान में से तेज निकला, जिनका ऐक्य हुआ ब्रह्मा विष्णु महेश, ये गुरु दत्तात्रेय कहला गया। महेश में से तेज निकला, ये दुर्वासा मुनि हुआ। दत्तात्रेय दुर्वासा चंद्रमा, ये बालक का नाम मैया ने रखा। फिर 3 देव ने मैया को बोला हमें 6 मास तक लालन पालन किया, हमें पास कुछ वर मांगा, हम स्वर्ग की सरकार है। मैया बोल रही है मैं तप में हूँ, तप में देने वाले मेरे को क्या कमी, आप बच्चे हुए मैं माँ हुई। माँ बच्चे को देती है, लेने की अपेक्षा रखती ही नहीं है। तो फिर 3 देव ने बोला हमें आपकी कुख से जन्म लेने का है। यहाँ से मैया अंतर्ध्यान होके महाराष्ट्र में मौलगढ़, वहाँ दत्तात्रेय जन्म स्थान, एक कुख से जन्म हुआ। जब अत्रि मुनि अनसुईया जी तप करते थे, वही वक्त में 10 वर्ष का दुष्काल गिरा था, न मरे जन न मरे। नर्मदा मैया धागा के समान पतली दे रही थी। अत्रि ऋषि को तुषा लगी। अत्रि ऋषि ज्ञान में से जागृत होकर मैया को बोला हमें जल दो। मैया बोल रही है मैं अबड़ा, ये अघोर जंगल कहाँ से जल लाऊं। नर्मदा मैया धागा के समान पतली दे रही है। उसने गंगा जी को आराधना की, माँ आप यहाँ प्रकट हो, मेरे पति की प्यास बुझी। गंगा मैया ने मैया को क्या बोला, आप तप कर रहे हैं, 1 वर्ष का फल मुझे दो। मैया ने उनका तप का 1 वर्ष का फल गंगा जी को अर्पण किया। ये जो सामने कुई है वही वक्त की कुई है। गंगा जी को मैया ने आह्वान करके उत्पन्न किया है। ये मौजूद है गंगा मैया, ये मौजूद है। सुबह में यही जल से स्नान होता है। ये जल सभी को चरणामृत में दी जाता है। ये जल अभी भी मिट्टी है, मिट्टी पे डालने से पवित्र होता है। जितनी आस्था रखो उतना अभी भी चर्म रोग चला जाता है। वर्ष में 1 दफा जब बाढ़ आता है, ये एरंडी संगम बोला जाता है। ये गंगा मैया, नर्मदा जी, ये साल बाढ़ आया तो यहाँ तक
यहाँ तक मैया का पानी था, यहाँ से मैया वापिस चली गई है। ऐसा यहाँ का महत्व है। बगल में झूला है, 3 देव को मैया ने झूला में झुलाया, ये बगल में। ऐसा यहाँ का नर्मदे हर अनसुया माता की जय। जसं बाबांनी आपल्याला सांगितलं गुप्तगंगा विषयी, ते गुप्तगंगा कुंड आहे आणि याच्यानेच सगळा जल वगैरे अभिषेक सकाळी सकाळी केला जातो। सगळं खाली पाणी दिसत असेल, अशा प्रमाणे दिसतं। आणि जे सांगितलं महाराजांनी हात झुला, दत्तात्रय झुला, असं बालकांचं इथं ते त्यांनी जन्मस्थान ब्रह्मा विष्णू महेशांना इथं हे दिलं होतं। नर्मदे हर। है, अच्छा, रंग रोगन किया है। मैया ने जब तप किया वही वक्त में उदुम्बर उम्र बोला जाता है। उम्बर हिंदी में गुल्लर है, गुल्लर का पेड़ है। जब मैया ने तप किया, आप सभी जगह घूम के आए, मगर मंदिर की जो गुम्मट का भाग गोल होता है, मैया के ऊपर देखना है ऐसा भाग है। ये गुल्लर का पेड़ था, एक हवाई में गिर गई, एक बाकी रही। तो आपने सुना होगा बड़ोड़ा का मल्हारराव गायकवाड़ नाम सुना होगा, गायकवाड़ सरकार। उनको कपाल में काला कोढ़ निकला था, यहाँ की मिट्टी से मिट गया। तो ही वक्त में उसने मंदिर का रिनोवेट किया और 1.25 लाख रुपया का गहना मैया को अर्पण किया है। 9 रुपये गहने की कीमत थी, वही वक्त में 1.25 लाख रुपया का गहना अर्पण किया है। ये मौजूद है, वर्ष में एक दफा मैया को अर्पण होता है। चैत पूर्णिमा, हनुमान जयंती, वो दिन सुबह में 9 बजे मैया को अर्पण होता है। शाम को 4 बजे पुलिस बंदोबस्त के साथ सब तिजोरी किन्नौर में जमा होता है। ये तहसील में जमा होता है। ये सरकारी वहीवट में मंदिर है। ये देखो, ये जो पौधा है, ये उदुम्बर का है। हाँ, वो ऊपर वाला पौधा। अभी उसको निकाल दिया था, सफाई किया वही वक्त में, फिर से निकला। देखो आप कितना हो भाग्य है, तो आपका दर्शन कल लावा मिला, धन्य हो गया। यहाँ ऐसे घूम के आई है। पहला मनमटेश्वर आएगा, ये अस्पताल थी वहाँ पर। 68-70 में बाढ़ आई, वही वक्त में अस्पताल चली गई। अवशेष मौजूद है। उससे आगे जाओ तो जनक राजा ने तप किया, जनकेश्वर महादेव वो आएगा। उससे आगे बगल में व्यास बेट आएगा, व्यास बेट। उसके सामने आप जाके आया होगा व्यास सुखदेव। व्यास बेट का क्या ये है? उन्होंने कुछ और दिखरा बेटा और बाप दोनों का है। सामने अच्छा। बाप है, इस तरफ व्यास सुखदेव। ओके। उससे आगे जाओ तो बद्रिका आश्रम आएगा। बीच में 2-3 आश्रम है, आसाराम जी आश्रम है, बाप ये आएगा। ऐसा है। आपने हमें बहुत बता दिया। ये ऐसा घूम के जाओ तो बढ़ जाता है। भाई व्यवस्था तो सभी जगह पे है। 2-2 किलोमीटर में ही है। यहाँ से जाओ तो पक्की मिली से सीधा निकल जाओगे मोहल्ले था, आसाराम जी आश्रम। इसमें 2 आश्रम आता है। यहाँ भी हनुमान जी मंदिर है, वहाँ भी मंदिर है हनुमान जी का। उससे आगे झांझड़ आएगा, वहाँ रंग बाबा जी का है नाम, आसाराम जी का आश्रम आएगा। बाद में वो इकट्ठे होते हैं, आगे नर्मदा मिलती है। ऐसा है। नर्मदे हर। नर्मदे में जाना। नदीचा रस्ता चढून आल्यानंतर आपण दुपारी जेवण केलं अनुसया माता आश्रमात आणि आता आपल्याला असा रस्ता लागलाय। आजच्या रस्त्यात थोडा सावली दिसते, रोज सारखा नाही, पण किती वेळ ते माहित नाही, कारण कधी ऊन येईल। अजून आज रात्री आपल्याला दुसऱ्या मुक्कामाला पण जायचंय, ते आता बघूयात आपण कधी पोहोचतो तिथं। नर्मदे हर।
आल्यानंतर श्रीलीला गोदाम बरका लाभलेला या पाटीला वाचून तिकडे जायचंय, उजव्या ताला वडायचंय नर्मदे हर. आल्यानंतर परिक्रमा मार्ग बोर्ड नंतर पगडंडी रस्ता चालू झालाय थोडा, आणि आता शेताच्या कडातून पगडंडीने आपल्याला पुढे जायचंय नर्मदे हर. शेतीचा बांधाचा मार्गाने आल्यानंतर परिक्रमावासी वरती एका देवळाजवळ आले आहेत आणि तिथं सगळ्यांनी आरामासाठी बसलेले आहेत. बॅगा उतरवल्यात. मोकळा असतो गाडी छान चालते. पुढे चालून आल्यानंतर परत परिक्रमावासियांनी थोडं विश्रांतीसाठी थांबलेत, बसलेत. नर्मदे हर. थकून झाल्यानंतर बसले थोडे. तर बाबाजींनी बोलावलंय आम्हाला चहासाठी, चहा बनवली त्यांनी आणि आता आम्हाला चहा पाजण्यासाठी येत आहेत. आणि इथं आश्रम बनायचं चालू आहे, कुटी बनायचं चालू आहे, इथं कुटी बनायचं चालू आहे. नर्मदे हर. चहा प्रसादी घेतल्यानंतर आपण आता निघालोय पुढच्या मार्गाला. आता असा पगडंडी आपल्याला लागलाय. चला तर जाऊयात पुढे. असा रस्ता आलाय आजचा. इथं गाववाल्यांनी रस्ता बनवून ठेवला आहे कारण खूप सारा खोलदरी होती. 1 मिनिट दाखवतो. इथे असं खोल वाट होती. लोकांनी आत्ताच 1-2 दिवस आधीच बनवलेलं दिसतंय. परिक्रमावासियांना त्रास होत असेल म्हणून आश्रमवाल्यांनी किंवा येणाऱ्या जाणाऱ्या गाववासियांनी व्यवस्थित केलेलं आहे. नर्मदे हर. आपण आता आलो इथं एक आश्रम आहे. आश्रमाच्या जवळ पोहोचलोय. आता पाहू आपल्याला जागा तर आता राहतेच आहे. थोडीफार कंजेस्टेड होते पण होतं ॲडजस्ट सगळं. चला तर आपण आपली आसनं लावू, एका दिवसभराचा रिव्ह्यू घेऊ. नर्मदे हर. परिक्रमावासियांनी आता आपले आसन लावलेत आणि सगळे कपडे वगैरे धुवायला जात आहेत. आता बघूया कुठं काय सोय. असं मस्त आश्रम आहे. कुठे आहेत बाहेर. इकडंच नर्मदा मैया आहे. नर्मदे हर. आज सायंकाळचा मैयाचा दर्शन आपल्याला अशा प्रकारे घडलंय. आपण ज्या आश्रमात थांबलोय त्या आश्रमाच्या जवळ आणि अशा पद्धतीने मैयाचं पण पात्र पण खूपच मोठं आहे. इकडं धार आहे. वसेंना आणि आलेल्या भक्तांना इथं विश्रामासाठी आपल्या आश्रमवाल्यांनी असे बाकडे आणि काही इथं टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवले आहेत. जे टायरला जो जगातली सगळ्यात मोठा वेस्ट आहे, ज्याला कुठला अंत नाही, अशा वेस्टला त्यांनी एकदम भारी असं चेअर बनवले आहेत. हे आपण प्रत्येक ठिकाणी जर केलं ती जी मोठी समस्या आहे ती खूप आटोक्यात येईल, टायरची. नर्मदे हर. रोज सारखं आज पण आपला मैया लोक आपल्या याच्यासाठी सेवेसाठी बसलेत, चपाती बनवण्यासाठी. सगळेजण आज चपाती इकडं मैया शेकतात. एक मैयाला गॅस भेटलाय आणि एका मैयांना चूल भेटली आहे. इकडं या आश्रमातल्या मैया आहेत त्या हेअर लावतायत, कणिक मडतायत. आणि आजी नर्मदे हर आजी हे आपल्या आश्रमाचं देखरेख करतात. यांच्या सानिध्यात पूर्ण आश्रम चालतो याच्यापासून आणि त्या पूर्ण सगळं मॅनेज करतात. अशा पद्धतीने आपल्या मैया लोकांनी हे चालू केलंय. नर्मदे हर.
जननन 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 रमते राजन्ति ॐ जय जगदानन्दे देवी बाजत ताल मृदंगा सुरमंडल रमते हो मैया सुरमंडल तोड़े कान तोड़े कान तोड़े कान तोरा रा तोरा रा तोरा रा रमती ॐ जय जगदानन्दे देवी सकल भुवन पर आप विराजत समर्पण क्या लागे मेरा ॐ जय हार ब्रह्म जी आरती जो कोई नर गावे बोल प्रेम सहित गावे कहत शिवानंद स्वामी मन भगत हरे हर मन वांछित फल पावे ॐ जयवंश रघुनंदयानंद कंद कौशल चंद्र दशरथ नंदनम श्री मुकुट कुंडल चंदा मामाचं दर्शन